योद्धा न्यूज मराठी. तळेगाव MIDCत स्मशानभूमीच्या प्रश्नावरून जनक्षोभ. पंडित दहातोंडे यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस. 9 लाख उंबरे, मावळ. जगप्रसिद्ध तळेगाव MIDC परिसरातील बधलवाडी, मिंडेवाडी आणि 9 लाख उंबरे येथील स्मशानभूमी पाडल्याच्या निषेधार्थ पंडित दहातोंडे यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. प्रशासनाकडून अद्याप ठोस आश्वासन न मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नेमके प्रकरण काय? तळेगाव MIDCच्या औद्योगिक विकासामुळे मावळ तालुक्यातील अनेक गावांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मात्र विकास कामांच्या नावाखाली बधलवाडी, मिंडेवाडी आणि 9 लाख उंबरे येथील ग्रामस्थांच्या हक्काची स्मशानभूमी पाडण्यात आली आहे. यामुळे अंत्यविधीसाठी जागा उरली नसल्याने स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रमुख मागण्या: पाडलेल्या स्मशानभूमीच्या जागी तातडीने नवीन जागा उपलब्ध करून देणे. स्मशानभूमीचे बांधकाम प्रशासनाने स्वखर्चाने करून देणे. ग्रामस्थांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे. प्रशासनाचा थंड प्रतिसाद. उपोषणाचे 3 दिवस उलटून ही प्रशासनाकडून केवळ बाघ्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप उपोषणकर्ते पंडित दहातोंडे यांनी केला आहे. वाढत्या उन्हामुळे आणि अन्नाचा कणही न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती खालावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विकासाच्या नावाखाली आमची स्मशानभूमी हिरावून घेणे हे दुर्दैवी आहे. मरणानंतरही सन्मानाने अंत्यविधी व्हावा हीच आमची मागणी आहे. जोपर्यंत लेखी आश्वासन आणि जागा मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही. पंडित दहातोंडे. स्थानिक ग्रामस्थांनी या आंदोलनाला मोठा पाठिंबा दर्शवला असून येत्या काळात हा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी सत्यवान शिंदे यांनी. तुम्ही या भागातले लोकप्रतिनिधी लागते. लोकप्रतिनिधी म्हणून काय सांगाल, कशा प्रकारे प्रयत्न करणार आहात? नक्कीच या ठिकाणी मी या भागातील प्रतिनिधी म्हणून मी पंचायत समितीमध्ये आज या ठिकाणी विषय काढलेला आहे आणि इथून पुढं इथं आमच्या गावाची पहिली मागणी होती 20 गुंठे जागा तुम्ही आम्हाला द्या. पण मी या ठिकाणी जाहीर सांगतो तुम्हाला, आता आम्ही 1 एकर जागा घेतल्याशिवाय सोडणार नाही. आज आमचं आंदोलन हे 1 एकर जागा घेतल्याशिवाय आम्ही बंद करणार नाही. ते आज या ठिकाणी तुम्हाला जाहीर सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जिल्हा परिषद जागा आहे. गावागावाला स्मशानभूमी, पिण्याचं पाणी, आरोग्य, शिक्षण हे मिळावं. तुम्ही जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य आहात. तुम्हाला देखील राजकीय वार्ता फार मोठा आहे. या सगळ्या नागरिकांनी रस्त्यावर उतरणे कितपत योग्य? खरंच तर मी म्हणेल, आपली स्मशानभूमी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे प्रत्येक गावातला आणि तो झालाच पाहिजे. MIDCने जे आता आपल्या गावासाठी जी अण्णांनी सुद्धा स्मशानभूमी बांधायचा प्रयत्न केला होता ती सुद्धा त्या कंपनीने पाडून न विचारता पाडली आणि पुन्हा एकदा त्यांनी ती जागा दिली नाही. तर माझं सुद्धा MIDCला आणि शासकीय शासनाला म्हणजे त्यांना मी विनंती करते की त्यांनी ती 1 एकर जागा द्यावी. आणि मावळ तालुक्यातलं चित्र असं आहे, ग्रामसेवकांची संख्या कमी आहे, प्राथमिक शिक्षकांची संख्या कमी आहे, नळाला पाणी मिळत नाहीये, स्मशानभूमीला जागा नाहीये, अंतर उघड्यावरचे अंत्यसंस्कार करायला लागत आहेत. कशा प्रकारे आवाज उठवण्या सगळ्या समस्यांवर तेच आज आम्ही इथं आमर उपोषणासाठी थांबलो आहे. कारण की इथून पुढे सुद्धा ZPचं जेव्हा मिटिंग होईल तेव्हा आज मी पहिला प्रश्न मांडणार आहे की प्रत्येक ठिकाणी शाळेच्या सुद्धा शिक्षक लोक कमी आहे, स्मशानभूमीला सुद्धा जागा कमी आहे. तर या MIDCने जी नळाला पाणी येत नाहीये, नळाला पण पाणी येणार आता, कारण की 8 वर्ष झाले आपण जिल्हा परिषद सदस्य पण कोणी नव्हतं.
त्यामुळे आता मी तो प्रश्न पहिला मांडणार आहे शाळेबद्दल सुद्धा आणि पाण्याबद्दल. आणि जसा स्मशानभूमीचा आहे MIDCला आमची मागणी आहे, तर तुम्ही 2 गुंठे देणार आहेत तर तुम्ही 1 एकर जागा द्यावी अशी मी मागणी करते. तसेच अण्णांमार्फत सुद्धा आम्ही ती प्रशासनाला मागणी करत आहोत. पण या ठिकाणी आपण पाहिलं जातं की जे फक्त आश्वासनं दिली जाते ते यावर तुम्ही ठोस काय उपाययोजना करणार आहात? ठीक आहे, आज आता तेच सगळेजण गाव एकत्र झालेलं आहे. गावचा एकोपा पाहून नक्कीच प्रशासन आज निर्णय घेणार आहे. तर मी आज गावच्या एकोपाने निर्णय घेणार आहे. या MIDCची गेली शेती शब्द गेलंय पोरांच्या हाती. म्हातारी लागली झुरायला रे जागा नाही तिला जाळायला. म्हातारी लागली झुरायला रे जागा नाही तुला जाळायला. सरकार माझे हाये भाऊ बहिणीची त्याला येऊ दे किऊ. म्हातारी लागली झुरायला रे जागा नाही तिला जाळायला. सरकार तर आता लाडक्या बहिणीला पैसे देतंय, तुम्ही तर म्हणताय म्हातारी लागली मरायला. नाही आजींचाच घेतलंय. आजी परत एकदा सरकारला काय सांगाल आता जे म्हणलं ते परत मला. पाठीमागे घ्या ना थोडस. या MIDCची गेली शेती समजा गेलाय पोरांच्या हाती. म्हातारी लागली झुरायला रे जागा नाही तिला जाळायला. म्हातारी लागली झुरायला रे जागा नाही तिला जाळायला. वेगवेगळी आंदोलनं झाली, राजकीय सभा झाल्या, निवडणुकीच्या प्रचाराच्या नाराचे शुभारंभ झाले, निवडणुकीच्या निकालाच्या अभिनंदनाच्या शुभेच्छाच्या सभा झाल्या. त्याच पंचायत समिती चौकात आज स्मशानभूमीच्या मागणीसाठी राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्यासह मेंढेवाडी बदलवाडी या गावातले सगळे ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने या चौकात उभे आलेत आणि आपली मागणी एकच आहे, आमच्याला स्मशानभूमीसाठी जागा द्या. या MIDCसाठी मावळ तालुक्याने 1200 एकरपेक्षा अधिक जमीन दिली. या तालुक्याच्या योगदानामुळे मावळ तालुक्यातल्या योगदानामुळे राज्यभरात त्या सगळ्यात महत्वाच्या MIDC पैकी तळेगावच्या MIDC नाव घेतलं जाते. जगभरातल्या नामांकित कंपन्या या MIDC मध्ये आहेत. मात्र त्याच MIDCच्या नागरिकांना फक्त स्मशानभूमीसाठी जागा मिळावी या एका मागणीसाठी रस्त्यावरती उतरावं लागतंय. या जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. स्मशानभूमी झाली पाहिजे. स्मशानभूमी झाली पाहिजे. MIDC प्रशासनाचा MIDC प्रशासनाचा MIDC प्रशासनाचा. तिकडे घ्यायचं का माईक आहे का? माईक आणलेत का? माईक पूर्ण अडवायचं
लोक लांबून आले त्यांना जाळायला जागा नाही नियमाचा रस्ता अडवला. कोण म्हणते देणार नाही, कोण म्हणते घेणार नाही. नका घेऊ ते. हां काय सांगायचं आता सत्यता आहे इथल्या मोठ्या जमिनी ज्या आहे ह्या MIDCला दिलेल्या आहे, मात्र अजूनही आपल्याला उपोषण करावं लागतं. काय सांगतो सत्तेत असलो म्हणून आंदोलन काय करायचं नाही असं काही लिखित नाहीये. ज्या ठिकाणी जनतेच्या हिताचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आपलं काम आहे. नवलाख उंबरे, बदलवाडी, मिंडेवाडी, जाधववाडी या ठिकाणच्या आमच्या भूमिपुत्रांनी MIDC करता जागा दिली. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या त्या ठिकाणी येतात ते, परंतु आमच्या स्थानिक भूमिपुत्राला आजही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय. तो कशासाठी? तर त्या गावची असलेली स्मशानभूमी MIDC आणि पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी पाडण्याचं काम केलं. एका बाजूला सरकारी निधी वापरून त्या ठिकाणी ती स्मशानभूमी बांधण्याचं काम चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाचे सरकारी अधिकारी येऊन ती MIDCतली बदलवाडीची स्मशानभूमी पाडतात. म्हणजे या ठिकाणचं प्रशासन कशा पद्धतीने काम करतंय हे त्याचं चित्र आज आमच्या जाधववाडी, बदलवाडी, मिंडेवाडीच्या, नवलाख उंबऱ्याच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आम्ही या ठिकाणी एकच मागणी करतो की जे पोलीस खात्याचे अधिकारी आणि MIDCचे अधिकारी त्या ठिकाणी आले होते, तुम्ही तुमच्या गावात अशा पद्धतीने बांधलेली स्मशानभूमी पाडू शकता का? दुसऱ्याच्या गावात तुम्ही अधिकारी म्हणून काम करायला आलात, आम्हाला तुमचा आदर आहे, परंतु त्या गावच्या ग्रामस्थांना विश्वासात न घेता आपण त्या ठिकाणी आलात, स्मशानभूमी पाडली. डिंबळे नावाच्या व्यक्तीचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस त्या ठिकाणच्या रस्त्यावर त्याचा अंत्यविधी करावा लागला. सरकार एका बाजूला खूप मोठा निर्णय घेतलाय की प्रत्येक गावाला स्मशानभूमी बांधून द्यायचं. मग हा निर्णय सरकार एका बाजूला घेतंय आणि दुसऱ्या बाजूला खाली प्रशासन बांधलेली स्मशानभूमी पाडतात. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव मावळ तालुक्यात दुसरं कुठलंच असू शकत नाही. पण काय पुढची भूमिका काय राहणार आहे जर यांनी जागा दिली नाही तर? जागा काय त्यांच्या बापाची नाहीये, गावाने जागा दिलेली आहे. तुम्हाला जर जागा गावाने दिलेली आहे तर गावाची मागणी पहिल्यांदा मान्यच करावी लागेल, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. खाली बसा ना, खाली थांबा थांबा. आज आमच्या रामरावांच्या मतीसाठी आपण तालुक्यातून सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी तुमचं ऋण व्यक्त करतो. या रामभाऊंना एक प्रश्न विचारेन मी. अहो रामभाऊ, तुमच्यासाठी गावाने 1200 एकर जमीन MIDCला दिली आणि 1200 एकर जमिनीमध्ये त्यांचं भागलं नाही MIDCचं, आणि तुमची प्रेत यात्रा तिथली मशानभूमी नष्ट करून आज तालुक्याच्या ठिकाणी तुमची अंत्ययात्रा आणावी लागली. हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. आज MIDCने
1200 एकर जमीन घेतली असताना आमच्या रामरावला अंतविधी करण्यासाठी तुम्ही गुंठा 2 गुंठे सुद्धा जागा शिल्लक ठेवू शकत नाही. हा आमच्या गावावर खऱ्या अर्थाने अन्याय केलेला आहे. रामरावची मैत आज या बाजारपेठेतून वडगावच्या पंचायत समिती समोर आली. खऱ्या अर्थाने आज हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तरी त्या अधिकाऱ्यांना जाग आली पाहिजे. तुम्ही काय करताय? स्मशानभूमी तोडताय तुम्ही. माणूस मेल्याच्या नंतर तरी त्याला सुखाने जाळता आलं पाहिजे, एवढी तरी जाण ठेवा. आज तुमच्या ह्या कृत्यामुळं आमचं पूर्ण गाव या ठिकाणी पंचायत समिती समोर यावं लागलं. हे कृत्य तुमचं बरोबर नाही. तुम्हाला जर MIDC जर चालवायची असेल तर आमच्यावर असा अन्याय करून चालणार नाही. आमची स्मशानभूमी उद्ध्वस्त करून चालणार नाही. आणि जर तुम्ही हे प्रयत्न जरी केले तरी ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. खऱ्या अर्थानं आम्ही 1200 एकर गेली, त्या मोबदल्यामध्ये 15 एकर जमीन आमच्या गावच्या विकासासाठी मागितलेली होती. त्यामध्ये स्मशानभूमी असेल, बदलवाडी मेंढवाडी स्मशानभूमी असेल, सोसायटीचं ऑफिस असेल, बँक असेल, त्याच्यानंतर जिल्हा उप रुग्णालय असेल, शाळा असेल, ग्रामपंचायतसाठी आम्हाला ऑफिस नाही, त्यासाठी आम्ही जागेची मागणी केली. दुर्दैवानं आमच्या ह्या सर्व मागण्यात याचं धुडकवल्याच गेल्या, परंतु माणूस जाळायला देखील जागा शिल्लक ठेवली नाही. हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. आणि म्हणून मी या शासनाला, प्रशासनाला विनंती करेल, ज्या वेळेस विकास होतो विकासाबरोबर बकास करण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला तुमच्या विकासाला आम्ही साथ दिलेली आहे. तुम्हाला 1200 एकर जमीन देताना आम्ही सहकार्य केलेलं आहे. आणि तुम्ही जर आज आम्हाला स्मशानभूमी सुद्धा नष्ट करणार असेल तर भविष्य काळामध्ये आम्हाला तिथून स्थलांतर सुद्धा करण्यासाठी तुम्ही मागं पुढं बघणार नाही. आणि म्हणून आम्ही आता जागृत झालेलो आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर बायका मुलांसहित, लहान मुलांसहित सर्व समाज या ठिकाणी एकत्रित झालेला आहे. आणि म्हणून याची दखल घ्या. आमची स्मशानभूमी परत बांधून द्या. ज्यांनी पाडलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. आणि म्हणून यापुढे आमचा अंत पाहू नका. आम्ही जसं तुम्हाला सहकार्य केलंय, आम्ही सहकार्य केलं नसतं तर तुमची MIDC उभी राहिली नसती. आणि म्हणून आमच्या सहकार्याची देखील कुठेतरी तुमच्या ठिकाणी जाणीव असली पाहिजे, याचं भान ठेवा. एवढंच मी या निमित्तानं जमीन हक्क परिषद संघटनेच्या वतीनं या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देतो. आणि भविष्य काळामध्ये कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी आम्ही जमीन हक्क परिषद संघटना या आंदोलकांच्या बरोबर असेल एवढे या ठिकाणी आश्वासन देतो. आणि माझे या ठिकाणी मनोगत थांबवतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जमीन आमच्या हक्काची, आई कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची. झाली पाहिजे. संबंध महाराष्ट्राला लाजवणारी घटना आज ह्या मावळामध्ये घडत आहे. मावळातील अनेक जमिनी ह्या महाराष्ट्राच्या विकासासाठी, औद्योगिकरणासाठी, रस्त्यासाठी संपादित केल्या गेल्या, परंतु मावळाच्या भूमिपुत्राला अद्यापही न्याय दिला गेला नाही. त्यातली जी एक फार गांभीर्याने घेणारी घटना म्हणजे आमच्या बदलवाडी आणि मेंढीवाडी येथील आहे. आमच्या जिवंत माणसाच्या जमिनी चोरल्यात हे सर्वांना माहीत आहे, परंतु ह्या जन्माला कंटाळलेल्या शेवटचा विसावा घेत असताना आमच्या स्मशानभूमीची देखील तुम्ही जागा चोरली, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्या ठिकाणी तिथले स्थानिक भूमिपुत्रांनी जेव्हा आंदोलन केलं त्या ठिकाणी आम्ही आमच्या जमीन हक्क परिषद अध्यक्षांच्या माध्यमातून आणि कार्याध्यक्ष तानाजी नाना यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी भेट द्यायला गेलो. तिथे भेट द्यायला गेलो असता त्या ठिकाणी एक सुपर इंडिया कंपनीला आमची पारंपरिक असं स्मशानभूमी त्या ठिकाणी
नष्ट करून यामध्ये पोलीस प्रशासनाने देखील भाग घेतलेला आहे. या ठिकाणी राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊंनी सांगितलंय की केवळ स्मशानभूमी त्या ठिकाणी होईल यासाठी हा मोर्चा आंदोलन नाही आहे. कारण ती होईल, कारण ती जागा आमच्या मालकी हक्काची आहे, ती एमआयडीसीच्या त्या कर्मचाऱ्यांच्या त्या अधिकाऱ्यांच्या बापाची नाही आहे. आणि म्हणून ती होणं आणि ते आम्ही करू इच्छित. परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारचा कायदा ज्या एमआयडीसी अधिकाऱ्यांनी हातामध्ये घेतला आणि त्यांना पोलीस प्रशासनाने त्याच पद्धतीने मदत केली, या दोन्ही लोकांवरती जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हे सर्व आंदोलन मागे घेणार नाहीत. बांधवांनो, ज्या दिवशी आम्ही जमीन हक्क परिषद माध्यम संबंध मावळ तालुक्यामध्ये प्रचार दौरा केला त्या ठिकाणी आम्ही सातत्याने एकच मांडणी करत होतो की मावळामध्ये जमिनीचे प्रश्न गंभीर होत जाणार आहे. कारण मी सतत मांडत गेलोय की मावळ तालुक्यातल्या राज्यकर्त्यांचा जसा शेतकऱ्याचा पूरक व्यवसाय असतो, तो पोल्ट्री व्यवसाय करतो.